आता बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार नाही। पवार विरुद्ध पवार सामना होत असेल तर बारामतीच्या निवडणुकीतून माघार घेणार आणि दुसरा मतदारसंघ शोधणार अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेली आहे। तर त्यांच्या या भूमिकेचं सत्ताधाऱ्यांनी देखील स्वागत केलेलं आहे। पाहूयात। बाई आबांच्या कुठल्याही घरातल्या व्यक्तीच्या विरोधात सुप्रिया सुळे इलेक्शन लढणार नाही। कुटुंब आमचं नेहमीच वेगळं असणार आहे आणि राजकारण वेगळं असणार आहे। त्यामुळे सुप्रियाताईंनी अतिशय चांगली गोष्ट सांगितलेली आहे। सकारात्मक सुप्रियाताईंनी घेतलेली भूमिका आहे। विचार करून ती भूमिका मांडली, त्या भूमिकेशी आम्ही त्या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या निर्णयाची सहमत आहोत। चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे त्यांचं। काय वाईट काय त्याच्यामध्ये? ती चांगली गोष्ट आहे, देर आहे, दुरुस्त आहे। बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत होणार नसल्याचे थेट संकेत खासदार सुप्रिया सुळेंनी दिले। 2024च्या लोकसभा निवडणुकीत ननंद विरुद्ध भावजय असा थेट सामना झाला होता। या निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा विजय तर सुनेत्रा पवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। मात्र 2029 मध्ये आता पवार कुटुंबात सामना होणार नसल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय। तर कुटुंब आणि राजकारण वेगळंच आहे, सुप्रियाताई अगदी योग्यच बोलल्यात असं सुनेत्रा पवारांनी म्हटलं। सुप्रिया सुळे ही गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांची जी नातवंड पवार आडनावाची आहे त्यांच्या विरोधात कधीही इलेक्शन लढणार नाही। पण बाई आबांच्या कुठल्याही घरातल्या व्यक्तीच्या विरोधात सुप्रिया सुळे इलेक्शन लढणार नाही। दुसरा मतदारसंघ बघीन, मला देशाची सेवा करायची। जर दुसऱ्या कुणाची इच्छा असेल तर मी दुसऱ्या मतदारसंघात काम करीन, अडचण काय? भविष्यात कोणत्याही पवारांच्या विरोधात लढणार नाही। पवार विरुद्ध पवार अशी लढाई आम्ही भविष्यात होऊ देणार नाही। खरं तर आपल्याला माहिती असेल तर मी नेहमीच जसे मी राजकारणामध्ये आले त्या तेव्हापासून मी सांगत आलेली आहे की कुटुंब आमचं नेहमीच वेगळं असणार आहे आणि राजकारण वेगळं असणार आहे। त्यामुळे सुप्रियाताईंनी अतिशय चांगली गोष्ट सांगितलेली आहे। सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी सहमती दर्शवली आहे। सुप्रिया सुळे यांनी विचारपूर्वक भूमिका मांडल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलं। तर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार उदय सामंतांनी सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं स्वागत केलंय। सकारात्मक सुप्रियाताईंनी घेतलेली भूमिका आहे। कुठच्याही कुटुंबामध्ये वाद असू नये अशा मताचे आम्ही आहोत। आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेबांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची, ज्याचं नेतृत्व आज सुनेत्रा वहिनी करतायत, हे जरी दोन पक्ष असले तरी ते सगळं पवार कुटुंबीय आहे। त्यामुळे सुप्रियाताईंनी अशा पद्धतीचा निर्णय घेतला असेल तर नक्कीच त्या संवेदनशील आहेत आणि बाकीच्या त्यांच्या पुढच्या राजकारणाबद्दल मला काही बोलायचं नाही। या बाबतीमध्ये आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे आणि सुप्रियाताईंनी भूमिका मांडली म्हणजे त्यांनी विचार करून ती भूमिका मांडली, त्या भूमिकेशी आम्ही त्या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या निर्णयाची सहमत आहोत। आता ती पुढच्या लोकांनी कसं करायचं काय नाही करायचं हा खरं म्हटलं तर तो त्यांचा विषय आहे। सुप्रिया सुळेंनी रोड मॅप आखून दिल्याचं म्हणत छगन भुजबळांनी सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं स्वागत केलं। तर देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सुळेंना टोला लगावला। चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे त्यांचं। काय वाईट काय त्याच्यामध्ये? रोड मॅप जो आहे पवार कुटुंबियांना आखून दिला आहे, ते पवार यांच्या विरुद्ध पवारांनी लढायचं नाही, चांगली गोष्ट आहे। आपण त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? यानंतर जे आहे ते पवार कुटुंबाच्या विरोधात कधीही निवडणूक लढवणार नाही, वेळ पडली तर दुसरा मतदारसंघ होतो। ती चांगली गोष्ट आहे, देर आहे, दुरुस्त आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आमने सामने आले होते। तर दुसरीकडे विधानसभेतही युगेंद्र पवार आणि अजित पवार मैदानात होते। मात्र आता पवार विरुद्ध पवार सामना होणार नसल्याचं सुळेंनी स्पष्ट केलं। बारामतीमधून सुप्रिया सुळे मागील अनेक वर्षांपासून निवडून येत आहेत। त्यामुळं 2029 मध्ये कोण माघार घेणार आणि कोण दुसरा मतदारसंघ शोधणार याकडे आता लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।